सर्वत्र दिवाळीचा झगमगाट होता. घरोघरी पणतीच्या चंदेरी प्रकाशाने अंगण आणि परिसर कसं उजळून निघालं होतं. गावात फार तुरळक आकाशकंदील घरावर लोंबलेले दिसतात. तरी आता यावर्षी हे चित्र बरंच पालटलं होतं. आकाशकंदिलाची जणू लांबलचक रांगच गावात दिसत होती. त्याचीही तिच्याशिवाय पहिलीच दिवाळी होती. काळकुट्ट नभाट फटाक्याची आतिषबाजी व्हायची तसं त्याच्या काळजावर दुःखाचे चरे उमटायचे. बालपणापासून तर आतापर्यंत प्रत्येक दिवाळी त्यांनी सोबतच साजरी केली होती. पण आता परिस्थिती बदलली होती. तीही शेजारून त्यालाच पाहत होती. फरक फक्त एवढाच होता, आता तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. अंगणात दिव्याच्या प्रकाशात सर्वजण फटाके उडवत होते. काही लहान मुले तिथेच भातुकलीच्या खेळात मग्न होते. तिथला प्रत्येक जण उल्हासाने दिवाळी साजरी करीत होता आणि तो मनातल्या मनात जळत होता. विरहाचा अग्नी जरी पेटला असला तरीही त्याने वरून स्वतःला स्थिर ठेवलं होतं. अलगत हळूच ती त्यांच्या अंगणात आली. त्याच्या घरचे सर्वजण तिला ओळखतच होते. तिने कापऱ्या शब्दात त्याला दिवाळीच्या शुभेच्छा दिला. त्यानेही तिला हसून पुनश्च शुभेच्छा दिल्या आणि बोट दाखवत म्हणाला, किती निरागस असतात नाही लेकरं. स्वच्छ मनाने भातुकलीचा खेळ खेळतात, कसलाही मुखवटा न चढवता. नाहीतर आता चेहऱ्यावर किती मुखवटे चढवतात लोक. हा भातुकलीचा खेळ म्हणजे गंमतच आहे, हो ना? दुःखी स्वरात ती म्हणाली, हो ना, हा भातुकलीचा खेळ म्हणजे गंमतच आहे. या खेळात कसलंच आईवडिलांचं मनावर ओझं नसतं. या खेळात निदान मनासारखा नवरा तरी निवडता येतो. नवरा म्हणून त्याला हाकही मारता येते. ती तशीच वायुवेगाने माघारी वळली आणि तो फक्त तिच्या पाठमोऱ्या आकृतीला पाहत होता.